दशक 20वा पूर्ण नाम. दशक 20वा समास पहिला पूर्ण निरूपण. श्रीराम. प्राणी व्यापक, मन व्यापक, पृथ्वी आप तेज व्यापक, वायो आकाश त्रिगुण व्यापक, अंतरात्मा मूळ माया श्रीराम. निर्गुण ब्रह्म ते व्यापक, ऐसे अवघेच व्यापक, तरी हे सगट की काये एक, भेद आहे श्रीराम. आत्मा आणि निरंजन, येणे ही वाटतो अनुमान, आत्मा सगुण की निर्गुण आणि निरंजन श्रीराम. श्रोता संदेही पडिला, तेणे संदेह वाढला, अनुमान धरून बैसला, कोण तो कैसा श्रीराम. ऐका पहिली आशंका, अवघा गलबला करू नका, प्रगट करून विवेका, प्रत्यये पहावा श्रीराम. शरीर पाडे सामर्थ्य पाळे, प्राणी व्याप करी निवाडे, परी पाहता मना एवढे, चपळ नाही श्रीराम. चपळपण एकदेसी, पूर्ण व्यापकता नव्हे त्यासी, पाहता पृथ्वीच्या व्यापासी, सीमा आहे श्रीराम. तैसेची आप आणि तेज, अपूर्ण दिसती सहज, वायो चपळ समज, एकदेसी श्रीराम. गगन आणि निरंजन, ते पूर्ण व्यापक सघन, कोणी एक अनुमान, तेथे असे चिना श्रीराम. त्रिगुण गुणक्षोभिणी माया, माईक जाईल विलया, अपूर्ण एकदेसी तया, पूर्ण व्यापकता न घडे श्रीराम. आत्मा आणि निरंजन, हे दोहींकडे नामाभिधान, अर्थान्वये समजोन, बोलणे करावे श्रीराम. आत्मा मन अत्यंत चपळ, तरी हे व्यापक नव्हेची केवळ, सुचित अंतःकरण निवळ, करून पहावे श्रीराम. अंतराळी पाहता पाताळी नाही, पाताळी पाहता अंतराळी नाही, पूर्णपणे वसत नाही, चहूंकडे श्रीराम. पुढे पाहता मागे नाही, मागे पाहता पुढे नाही, वाम सव्य व्याप नाही, दशदिशा श्रीराम. चहूंकडे निशाणे मांडावी, एक सरी कैसी सिवावी, या कारणे समजोन उगवी, प्रत्यये आपणासी श्रीराम. सूर्य आला प्रतिबिंबला, हाही दृष्टांत न घडे वस्तूला, वस्तुरूप निर्गुण आला, म्हणिजेता आहे श्रीराम. घटाकाश मठाकाश, हाही दृष्टांत विशेष, तुळू जाता निर्गुणास, साम्यता येते श्रीराम. ब्रह्मीचा अंश आकाश आणि आत्म्याचा अंश मानस, दोहींचा अनुभव प्रत्ययास, येथे घ्यावा श्रीराम. गगन आणि हे मन, कैसे होती समान, मननशीळ महाजन, सकळ ही जाणती श्रीराम. मन हे पुढे वावडे, मागे अवघेची रीते पडे, पूर्ण गगनास साम्यता घडे, कोण्या प्रकारे श्रीराम. परब्रह्म ही अचळ आणि पर्वतासही म्हणती अचळ, दोन्हीही एक केवळ, हे कैसे म्हणावे श्रीराम. ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान, तिन्ही कैसी होती समान, याचा प्रत्ययो मनन, करून पहावा श्रीराम. ज्ञान म्हणजे जाणणे, अज्ञान म्हणजे नेणणे, विपरीत ज्ञान म्हणजे देखणे, एकाचे एक श्रीराम. जाणणे नेणणे वेगळे केले, ढोबळे पंचभूतिक उरले, विपरीत ज्ञान समजले, पाहिजे जीवी श्रीराम. द्रष्टा साक्षी अंतरात्मा, जीवात्माची होय शिवात्मा, पुढे शिवात्मा तोची जीवात्मा, जन्म घेतो श्रीराम. आत्मत्वी जन्म मरण लागे, आत्मत्वी जन्म मरण न भंगे, संभवामी युगे युगे, ऐसे हे वचन श्रीराम. जीव एकदेसी नर, विचारे झाला विश्वंभर, विश्वंभरास संसार, चुके नाकी श्रीराम. ज्ञान आणि अज्ञान, वृत्तीरूपे हे समान, निवृत्तीरूपे विज्ञान, झाले पाहिजे श्रीराम. ज्ञाने एवढे ब्रह्मांड केले, ज्ञाने एवढे वाढविले, नाना विकाराचे वळले, ते हे ज्ञान श्रीराम. आठवे देह ब्रह्मांडीचे, ते हे ज्ञान साचे, विज्ञान रूप विदेहाचे, पद पाविजे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पूर्ण निरूपणनाम समास पहिला समाप्त. दशक 20वा पूर्ण नाम. दशक 20वा समास पहिला पूर्ण निरूपण. श्रीराम. या समासात श्रोत्यांनी सुरुवातीलाच वक्त्याला 2 प्रश्न विचारले आहेत. ते म्हणतात की प्राणी व्यापक आहे, मन व्यापक आहे, त्याचप्रमाणे पृथ्वी आप तेज वायू आकाश त्रिगुण अंतरात्मा आणि मूळ माया ही सर्वच व्यापक आहेत. याशिवाय आपण सांगता की निर्गुण ब्रह्म हेही व्यापक आहे. असे सर्वच जर व्यापक असेल तर ते व्यापक पण सरसकट एकसारखेच आहे की यात काही भेद आहे. आत्मा आणि निरंजन हे शब्द ऐकूनही मनात काही संदेह उत्पन्न होतो. तरी आत्मा सगुण आहे की निर्गुण, निरंजन आहे, याप्रमाणे श्रोत्यांच्या मनात संदेह उत्पन्न झाला आणि अनुमानाने तो वाढतच चालला. कोण कसा आहे याविषयी तो अनुमान करीत बसतो. आता पहिल्या आशंकेचे उत्तर सांगितले जाईल ते प्रथम ऐका. सगळा एकच गोंधळ करू नका, मनाशी नीट विचार करून अनुभव घेऊन पहावा.
प्रत्येक प्राण्याचे शरीर भिन्न भिन्न प्रकारचे असते आणि त्याच्या शरीरास अनुसरून त्याच्या सामर्थ्यानुसार लहान मोठे प्राणी व्याप करीत असतात. पण स्थूल शरीर मना एवढे चपळ असत नाही. मनाचे चपळपणही परिपूर्ण नाही, कारण मन एका वेळी एकाच विषयाचा अंगीकार करते, म्हणजेच ते एकदेशी असल्याने त्यास पूर्ण व्यापकता नाही. पृथ्वीचा व्याप पाहिला असता त्यालाही सीमा आहे हे स्पष्टपणे कळून येते. म्हणजेच प्राणी, मन, पृथ्वी ही संपूर्ण व्यापक नाहीत. त्याप्रमाणे आप आणि तेज ही अपूर्ण आहेत हेही सहज कळून येते आणि वायू तर चपळ असून एकदेशी आहे हेही जाणून घ्यावे. गगन आणि निरंजन ब्रह्म ही दोन्ही पूर्णपणे व्यापक असून सर्वत्र घनदाट व्याप्त आहेत, यात अनुमान करण्याचे कारणच नाही. त्रिगुण आणि पंचमहाभूते, गुणक्षोभिणी माया ही सर्व मायिक असून नाश पावतात. जे अपूर्ण आहे आणि एका वेळी एकाच स्थानी असते त्यास पूर्ण व्यापक पण नसते. आत्मा आणि निरंजन या शब्दांचा प्रयोग दोन्हीकडे करतात. आत्मा म्हणजे जीवात्मा आणि आत्मा म्हणजे परब्रह्म अशा अर्थानेही त्या शब्दाचा प्रयोग केला जातो. ज्या संदर्भात प्रयोग केला असेल तसा अर्थ करावा. ही दोन्ही नावे पर्यायी आहेत. अंतरात्मा आणि मन ही दोन्ही अत्यंत चपळ आहेत हे खरे, पण ते पूर्णपणे व्यापक नसते. एकाग्र अंतःकरण करून विचार करून पहावा. मन ज्यावेळी अंतराळात जाते किंवा जीवात्माही अंतराळात जातो तेव्हा पाताळी नसतो. पाताळी असतो तेव्हा अंतराळात नसतो. चहूकडे पूर्णपणे एकाच वेळी असू शकत नाही. ज्यावेळी पुढे असतो तेव्हा मागे नसतो, मागे असतो तेव्हा पुढे नसतो, डावीकडे असतो तेव्हा उजवीकडे नसतो, दश दिशांना एकाच वेळी व्यापून नसतो. समजा चहू बाजूकडे निशाणे लावलेली असली तर एखादा माणूस एकाच वेळी त्या सर्व निशाणांना स्पर्श करू शकत नाही. हा अनुभव लक्षात घेतला की कळून येते की माणूस हा एकदेशी आहे, तो सर्वव्यापी असू शकत नाही. निर्गुण परब्रह्म शाश्वत आहे, तर सूर्याला उदयास्त आहे. म्हणून सूर्याचे प्रतिबिंब जसे घटात पडते तसेच परब्रह्माचे बुद्धीत पडलेले प्रतिबिंब म्हणजे जीवात्मा असा दृष्टांत देणे योग्य ठरत नाही. घटाकाश, मठाकाश हाही दृष्टांत दिला जातो. आकाशाचा हा दृष्टांत पहिल्यापेक्षा जास्त बरोबर आहे, कारण आकाशाचे निर्गुणाशी साम्य आहे. आकाश हा परब्रह्मीचा अंश आणि जीवात्म्याचा अंश म्हणजे मन असे जरी आपण म्हटले तरी दोन्हींचा अनुभव आपण घ्यावा, कारण दृष्टांत पूर्णांशाने कधीच साम्यता दर्शक नसतो. योग्य तेवढ्याच भागाचा विचार केला पाहिजे, नाहीतर येथे आकाश आणि मन हे सारखेच म्हणावे लागेल, परंतु ते अशक्य आहे. आकाश आणि मन ही दोन्ही कधीही समसमान असू शकत नाही. जे मननशील महाजन असतात त्यांना ही गोष्ट कळते. मन जेव्हा पुढे धाव घेते तेव्हा मागे सर्व मोकळे पडते. अशा एकदेशी मनाची पूर्ण गगनाशी साम्यता कशी असू शकेल? परब्रह्माला अचल म्हणतात आणि पर्वतालाही अचल म्हणतात, पण म्हणून केवळ एवढ्यावरून दोन्हींना एक कसे म्हणता येईल? ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान यांना समान कसे म्हणता येईल याचा मनन करून अनुभव घेऊन पहावा. ज्ञान म्हणजे जाणणे, अज्ञान म्हणजे नेणणे आणि विपरीत ज्ञान म्हणजे एक असता दुसरेच पाहणे होय. जाणणे एका बाजूला केले, नेणणेही दूर सारले की मग स्थूल पांचभौतिकाची जाणीव हेच विपरीत ज्ञान उरते. हाच भ्रम होय हे जाणून घेतले पाहिजे. वास्तविक अंतरात्मा हा द्रष्टा, साक्षी आहे. तो सर्व पिंडांच्या ठिकाणी जीवात्मा म्हणून ओळखला जातो. देहरूपी उपाधीचा त्याग केला की तो जीवात्माच शिवात्मा होतो. पण जेव्हा शिवात्मा आपले साक्षीत्व विसरतो तेव्हा तोच जीवात्मा बनून जन्म घेतो. जोपर्यंत आत्मत्व म्हणजे मी आत्मा ही जाणीव असते तोपर्यंत जन्ममरण चुकत नाही. ईश्वरालाही युगायुगात जन्म घ्यावे लागतात. संभया वामी युगे युगे या वचनावरून हे कळते. जीव एका देही नर म्हणून जन्मास येतो. तो विचाराच्या योगाने विश्व व्यापणारा विश्वंभर म्हणजे शिवात्मा बनतो. पण विश्वंभर ईश्वरालाही विद्यामायेची उपाधी असल्याने अवताररूपी संसार चुकत नाही. ज्ञान आणि अज्ञान दोन्हीची स्थिती मीपणामुळेच असल्याने जाणीव रूपाने ही दोन्ही सारखीच म्हणजे वृत्तीरूपच आहे. वृत्तीचाही संपूर्ण लय परब्रह्माच्या ठिकाणी होऊन निवृत्ती म्हणजेच वृत्तीरहित स्थितीलाच विज्ञान असे म्हटले जाते. याचा साक्षात अनुभव येणे अत्यंत आवश्यक आहे. एका ज्ञानानेच एवढे ब्रह्मांड करून ते वाढविले आहे. असे हे ज्ञान नाना विकारांनी भरलेले आहे. मूळ माया हेच ज्ञान होय. ज्ञानाने अज्ञानाचा नाश करून ते ज्ञानही सोडून मी पण रहित अशा केवळ अनुभवरूप स्थितीला पोहोचले पाहिजे. विज्ञानरूप विदेह स्थितीची प्राप्ती करून घेतली पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पूर्णापूर्ण निरूपणाम समास पहिला समाप्त.